बातमी आता जुन्नर मधून आहे। जुन्नर मधल्या नारायणगाव उपबाजार समितीमध्ये टोमॅटोचे लिलाव हे मोठ्या प्रमाणात होत असतात। तिथे सध्या 100 ते 150 रुपयांनी 20 किलोच्या टोमॅटोच्या एका क्रेटला भाव हा घसरल्याचं बघायला मिळतोय। मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे। सध्या थंडीचं प्रमाण देखील वाढलंय, त्यामुळे इथे आवक वाढल्याचं चित्र आहे असं बाजार समितीकडून सांगितलं जातं। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्याचं हवामान हे बदललेलं आहे। थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। काही पिकांवर त्याचा चांगला परिणाम होतोय तर काही पिकांवर त्याचा दुष्परिणाम देखील होतोय। टोमॅटोचं जे हब म्हणून समजलं जातं त्या नारायणगाव बाजार समितीमध्ये आहे। इथे टोमॅटोचे लिलाव हे सकाळच्या वेळी होतात, नाशिकमध्ये होतात मोठ्या प्रमाणात। त्यासोबतच इथे जुन्नरच्या या नारायणगावच्या उपबाजार समितीत हे टोमॅटोचे लिलाव हे मोठ्या प्रमाणात होत असतात। आता खरं तर इथे 100 ते 150 रुपयांनी भाव हे पडलेले आहेत, म्हणजे 600 रुपये क्रेट चालू होता, आज 450 ते 500 आहे। या सगळ्याचा जो परिणाम होतोय त्याची नक्की कारण काय ते आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी आहेत माझ्यासोबत, काय सांगाल की आता काय भाव आहे आणि का थोडासा 100 ते 150 रुपयाने भाव पडतोय? एक 2 ते 3 दिवसापूर्वी 600 ते 650 रुपये बाजार होते टोमॅटोला आणि उठाव चांगल्या प्रमाणात होता। पण या 2 दिवसात ह्या मार्केटचे व्यापारी लोडर जरा कमी झाल्यामुळे थोडे माल थांबले, जागेवर तसे थांबल्यामुळे उठाव कमी झालेला आहे। निश्चितच इथे जे काही व्यापारी आहेत ते म्हणजे इथून टोमॅटो खरेदी करून अगदी पाकिस्तान, बांगलादेश असे सीमा पार जातात। काय सांगाल एक व्यापारी म्हणून की इथे जे आवक वाढली आहे किंवा व्यापारी कमी झाले आहेत, नक्की परिणाम कशाचा आहे? ही 2-4 दिवसापूर्वीची मागची जी तेजी होती, थंडीचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामुळे आवक कमी होती आणि आवक कमी असल्यामुळे गिराईक इथं थांबलेलं नाही। आणि आज अचानक आभाळ आल्यानंतर 2-3 दिवस गरमाट वाढलेली, त्याच्यामुळे जास्त मालाची आवक झाल्यानंतर मग थोडं बाजाराची घसरण झालेली। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की जो टोमॅटो आहे, जो आवश्यक आहे आपल्या याच्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये, त्याचा जो भाव आहे तो आता थोडासा 100 ते 150 रुपयांनी पडलेला आहे। व्यापारी इथे कमी झालेले आहेत। नाशिकच्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी तिथे जास्त पसंती दिलेली आहे, मात्र नारायणगावच्या या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना आताही जो भाव मिळतोय त्याच्यामध्ये ते समाधानी असल्याचं चित्र आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे।